नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती असणार आहे पोलीस भरती. आयुक्त नाशिक, मुंबई शहरसाठी तो भरती असणार. MIDC करता इथे पोलीस भरती निघालेली आहे. त्याचा इथं जी-आर आलेला आहे मित्रांनो. जी-आर पास झालेला आहे 8 जुलै 2025 ला. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, पगार किती असणार आहे, कोणती कोणती पदं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या स्थापनेवर नवीन MIDC पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत. ओके. हा महाराष्ट्र शासनाकडून जी-आर आला, गृह विभागाकडून 8 जुलै 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यात दिलेलं आहे त्यांनी, नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,500 चौरस किमी असणार आहे मित्रांनो. असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे 14,83,053 एवढी असल्यामुळे इतकी होती. गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरणमध्ये बरीच वाढ झाली असल्याने लोकसंख्येच्या व गुन्हेगारी यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्था राखणे कामी जिल्हा पोलीस यंत्रणेवर अधिकाधिक ताण पडत आहे. सन 1982 मध्ये नाशिक आणि सातपूर व नाशिक रोड या नगरपालिकेचे एकत्रीकरण करून नाशिक महानगरपालिका स्थापना करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात औद्योगिकीकरण, लोकसंख्येमध्ये झालेली वाढ व अनेक लहान मोठे उद्योगधंदे, त्याच्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस, आर्टिलरी सेंटर कार्यालयात आहेत. याच्यामध्ये नाशिक शहरामध्ये झपाट्याने होणारे शहरीकरण, लोकवस्ती, लोकसंख्या, औद्योगिकीकरण यामुळे गुन्हेगारांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या कारणास्तव पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपयुक्त संदर्भ क्रमांक 1 मध्ये रोजीच्या पत्रामध्ये पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या स्थापनेवर पोलीस ठाणे सातपूर व पोलीस ठाणे अंबड या 2 पोलीस ठाण्यांमधील परिसराचे विभाजन करून MIDC पोलीस ठाणे निर्माण करण्यास सादर करण्याची प्रस्तावना शासनास विचारधारणा होती मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये आपण शासनाचा निर्णय, शासन निर्णय दिलेला आहे. पोलीस आयुक्त शहर नाशिक शहर यांच्या स्थापनेवरील सध्या कार्यरत सातपूर पोलीस ठाणे व अंबड पोलीस ठाणे यांचे विभाजन करून MIDC पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. तसेच उक्त नमूद पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील एकूण 181 पदे नियमित निर्माण करण्यास व 2 सफाई कामगार पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास, त्यासाठी आपल्याला इथं 1,19,19,704 रुपये एवढी आपल्याला इथं आवर्ती होती. त्यामधून त्यांनी इथं 50,39,000 फक्त एवढी निधी मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्या उपयुक्त पोलीस ठाण्यामध्ये 2 सफाई कर्मचारी पदावर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना 27/4/2022 रोजी शासन निर्णयाचे तरतुदींचे पालन करण्यात यावे मित्रांनो. त्याच्यामध्ये लिहिलेले आहे, सदर MIDC पोलीस ठाण्याकरिता येणारा आवर्ती अनावर्ती खर्च उपलब्ध मंजूर करण्याचा अनुदानातून भागवता यावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याबद्दल. ओके. अशा पद्धतीची तुम्हाला इथं पदे वगैरे मी आता खाली दाखवणार आहे. याच्यामध्ये आता दिलेला आहे शासन निर्णय वगैरे गृह विभागचा दिनांक 8 जुलै 2025 सहपत्र. परिशिष्टामध्ये पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे आज स्थापनेवर नवीन MIDC पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांची तपशील. ओके. तर नियमित पदे असणार आहे. याच्यामध्ये पदनाम दिलेलं आहे, वेतन श्रेणी, मंजूर संख्या, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च दिलेला आहे. आता पोलीस निरीक्षणचे इथे पद असणार आहे. याच्यासाठी जर टोटल इथे 4 पदे दिलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला सॅलरी असणार S18 49,000 100 ते 1,55,800 एवढी सॅलरी आपल्याला इथे बघण्यात मिळते. ओके. सहाय्यक पोलीस निरीक्षकला S15 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 6 पदे असणार आहे. 41,800 ते 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. त्यानंतर इथं पोलीस उपनिरीक्षकला 15 वॅकेन्सी बघायला मिळतात. ते S14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800 रुपये. ओके. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी 14 पदे असणार आहे. S10 सॅलरी असणार आहे. 29,200 ते
₹92,300 एवढी सॅलरी बघायला मिळते. पोलीस हवालदारला इथे 49 पदे असणार आहे. S9 सॅलरी असणार आहे. 26,400 ते 83,600 एवढे पगार असणार आहे. प्लस आपल्याला विशेष विशेष आपल्याला इथं वेतन असणार आहे ₹750. पोलीस शिपाईसाठी इथं 93 पदे असणार आहे. यांना पगार असणार आहे S7 21,700 ते 69,100 एवढी सॅलरी असणार आहे. विशेष वेतन ₹750 असणार आहे. ओके. याच्यामध्ये 181 पदे इथं आपल्याला बघायला मिळतात, एकूण पदे. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे पद, त्याच्यामध्ये बहुउद्देशीय अकुशल गड्ड कर्मचारी, सफाई कामगारसाठी वॅकन्सी असतात 2 पदे मित्रांनो. ओके. तशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. लवकरच अप्लाय करण्याचे पण इथं पोलीस भरती आता लवकरात लवकर तर येणार आहे खूप ठिकाणी. तर पोलिसांची कामं पण झालेली आहे. त्याचा अप्लाय करण्याची वेबसाईट वगैरे लॉन्च झालेली नाही. तर पोलीस भरती येणारच आहे आता. थोड्या दिवसांमध्येच आपल्याला तयारीमध्ये राहायचं आहे. नवीन-नवीन इथं पोलीस ठाणे इथं उभारण्यात येत आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तर पोलीस भरती मोठ्या प्रमाणात येईलच. तर आपल्याला इथं चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळतात. तर तुम्हाला याच्यात काय म्हणायचं एकच आहे, की आता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला आणि याची अप्लाय करण्याची जी नोटिफिकेशन वगैरे आली, की लगेच तुमच्या समोर मी याचा व्हिडिओ पण आणेल मित्रांनो. ओके. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके. आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagram आयडी, Facebook आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपची. ओके मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रपरिवाराबद्दल शेअर करायचं आहे आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी इथं घेऊन असतो आपल्या चॅनलवर. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.